नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। सारूळ जंगल परिसरात एका तरुणीचा अत्यंत निर्घुण पद्धतीने खून झाल्यानं संपूर्ण जिल्हा हादरलाय। मुंबई महामार्गालगत नाशिक शहरापासून साधारणतः 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या सारूळच्या निर्जन जंगलात अर्धनग्न अवस्थेत एका मुलीचा मृतदेह आढळून आलाय आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे। मृत तरुणीच्या मानेत चाकू खुपसलेला अवस्थेत होता, शरीरावरील कपडे अस्ताव्यस्त होते आणि मृतदेहाजवळ पिझ्झाचा तुकडा सापडल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिलेत। ही तरुणी इथं कशी आली, ती कुणासोबत होती आणि जंगलासारख्या निर्जन ठिकाणी तिला का आणलं गेलं, हे सगळे प्रश्न पोलिसांसमोर उभे ठाकले होते। दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवत मृत तरुणीची ओळख संस्कृती काळे अशी पटवली आहे। या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी प्राथमिक चौकशीत काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती मिळते। ही घटना सारूळ जंगल परिसरात घडली असून गुन्हा वाडीव पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलाय। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता। शवविच्छेदन अहवालानंतरच हत्येचं नेमकं कारण अधिक स्पष्ट होणार आहे। या प्रकरणाच्या उकलसाठी सातपूर पोलीस ठाणे आणि भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली आहे। API भडांगे, हेड कॉन्स्टेबल दीपक खरपडे, अमोल मोरे, राहुल खंडबहाले तसेच इतर अधिकाऱ्यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स आणि घटनास्थळी सापडलेले धागेदोरे यांच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलंय। घटनास्थळी सापडलेला पिझ्झाचा तुकडा आणि अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह यामुळे या गुन्ह्यामागे केवळ वैयक्तिक वाद होता की आणखी काही गंभीर कारण याची चौकशी सुरू आहे। तरुणी आरोपीला ओळखत होती का, हा गुन्हा पूर्वनियोजित होता का, या सर्व पैलूंवर पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। सारूळ जंगलातील या निर्घुण खुनामुळे नाशिक जिल्ह्यात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय। आरोपी जेरबंद असला तरी या प्रकरणामागची संपूर्ण सत्यकथा उलगडणं अजून बाकी आहे। एक तरुण आयुष्य अशा क्रूर पद्धतीने संपवलं आणि पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित राहिलाय, महिलांची सुरक्षितता नेमकी आहे तरी कुठे? ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक।